शेतमालाचा हमीभाव निश्चित करताना शेतीचा संपूर्ण खर्च, ज्यामध्ये बियाणे, खतं, पाणी, मजुरी, जमीन आणि भांडवली गुंतवणूक यांचा समावेश करून यावर आधारित दर C2 लागू करावा अशी त्यांची मागणी आहे। तसंच शेतकऱ्यांकडील संपूर्ण उत्पादन हमीभावानं खरेदी करण्याची सक्ती सरकारवर असावी अशी ही मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे। सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी गंभीर मुद्दे मांडले। गेल्या 5 वर्षात केवळ महाराष्ट्रातच 17,000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की सध्याचा हमीभाव अनेकदा उत्पादन खर्चापेक्षा कमी ठरतो, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो। हमीभाव हा उत्पादन खर्चापेक्षा किमान 50% अधिक असावा अशी मागणी सुद्धा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली। अपुऱ्या खरेदी यंत्रणा त्यासोबतच मर्यादित शासकीय हस्तक्षेपामुळे शेतकरी अडचणीत येत असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। सध्या हमीभाव ठरवण्यासाठी प्रामुख्यानं A2+FL हे सूत्र वापरलं जातं। आता A2+FL हे सूत्र काय आहे तर A2 म्हणजे ॲक्च्युअल कॉस्ट, ज्यामध्ये बियाणं, खत, औषध, पाणी, यंत्रसामुग्री आणि मजुरी यासारख्या प्रत्यक्ष खर्चाचा समावेश असतो। FL म्हणजे काय तर फॅमिली लेबर, शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे सदस्यांनी केलेल्या श्रमाचं मूल्य यामध्ये मोजलं जातं। आता या दोन्हींची बेरीज करून त्यावर 1.5 पट गुणाकार करून हमीभाव ठरवला जातो। त्यालाच आपण उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव असं सुद्धा म्हणतो। मात्र या पद्धतीत जमिनीचं भाडवल त्यासोबतच भांडवली गुंतवणुकीवरील व्याज यांचा समावेश होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा खर्च कमी दाखवला जातो आणि त्यांना अपेक्षित जे काही उत्पन्न आहे ते सुद्धा मिळत नाही असा युक्तिवाद यातूनच करण्यात आला।